नमस्कार मित्रांनो, ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आजचा हा ब्लॉग आहे भावांनो। आज आपण जाणार आहोत पिंपळगाव येथे। तुम्हाला तर माहितच आहे, हदगाव तालुक्यामध्ये जे पिंपळगाव आहे या ठिकाणी महाशिवपुराण कथा याचे आयोजन केलेले आहे। गेल्या 4-5 दिवसापासून तेथे चालू आहे। अफाट गर्दी पाहायला गेलं तर भावांनो 1.5 ते 2 लाख पब्लिक त्या ठिकाणी आहे। तर आपण आज जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी भावांनो तिथं कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे, तिथं कशा प्रकारची पब्लिक आहे, कशा प्रकारची त्यांची व्यवस्था केलेली आहे, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे भावांनो ब्लॉगला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे। चला तर मग आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो, आता जस्ट आपण आलोय पिंपळगाव मध्ये आणि या ठिकाणी पहा जे महाशिवपुराण या कथेचे जे आयोजन केलेलं आहे आणि पब्लिक पाहायला गेलं तर भावांनो जवळपास 1 ते 1.5 लाख पब्लिक तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि या ठिकाणी कशा प्रकारची सिस्टम आहे आणि या ठिकाणी पार्किंगच्या म्हणजे गाड्यासाठी इथं पार्किंग आहे, 2 व्हीलरसाठी आणि पलीकड 4 व्हीलरसाठी आहे आणि खूप पब्लिक इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि आता आपण जाणार आहोत समोर, आणखी आपल्याला काय पाहायला भेटते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग आपण पाहूया पुढं। प्रवचन म्हणजे दररोज प्रवचन असते तिथं, त्या ठिकाणी प्रवचन आहे की जे काय तुम्हाला बोलणार आहे त्याचा आवाज येणार नाही। त्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जमलं तर आपण इथं जे दत्त मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण जाण्याचा प्रयत्न करू, जमलं तर भावनो, कारण तिथं आता पाहायला गेलं तर खूप अफाट गर्दी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल। चला तर मग आपण पाहूया इथलं प्रवचन डेकोरेशन कशा प्रकारचं आहे। चला
ठिकाणी कथेचं आयोजन केलेलं आहे तिथलं आपण दाखवलेलं आहे. त्यानंतर भावांनो इथं जर पाहायला गेलं इथं जेवणाची सोय केलेली आहे. आता ते कशा पद्धतीची इथं सोय केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर मी बोलताना भावांनो इथं माईकचा आवाज असल्यामुळे आपला आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल तर तेवढं थोडं सांभाळून घ्या. चला तर मग आपण पाहूया. तिकडून आल्याच्या नंतर भावांनो मी या ठिकाणी आलो. जेवणाच्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन ज्या ठिकाणी केलं होतं तिथं आलो. लगातार 7 दिवस महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. मला सांगा भावांनो, दररोजची 1.5 लाख 1 ते 1.5 लाख पब्लिक येत होती आणि तेवढ्या पब्लिकची काळजी घेणं, व्यवस्थित त्यांच्यापर्यंत सगळे आयटम पोहोचवणं, पोळी भाजी जे काही आहे ते महाप्रसादाचं एवढं नियोजन भावनं जबरदस्त होतं. मी हातामध्ये प्लेट घेतली, वाटी घेतली आणि या ठिकाणी स्वयंसेवक होते जे सगळं व्यवस्थित देत होते. या ठिकाणी चपाती, भात आणि शिरा आणि त्यानंतर भावांनो शिरा टाकल्याच्यानंतर भाऊ म्हणला माझ्याकडे मोबाईल कर म्हणला. मी केल्याच्यानंतर कशी स्माईल भाऊच्या तोंडावर आली पाहू शकता. या ठिकाणी मी सगळं घेतल्याच्यानंतर बसलो. तर माझ्यासोबत भावांनो माझ्या प्लेटमध्ये पहा तुम्ही चपाती, भात, शिरा आणि वरण होतं. एवढे आयटम होते आणि शिरा भावांनो एवढा जबरदस्त होता, प्युअर असा तुपातला शिरा होता भावांनो. या ठिकाणी माझ्यासोबत 3 जण होते माझे मित्र. त्यांच्यासोबत मी जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्याच्या नंतर भावांनो प्लेट घेऊन मी प्लेट ठेवण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी पाण्याची सोय व्यवस्थितरित्या केली जात होती. या ठिकाणी पहा पलीकड आणि अलीकड 2 लाईन होत्या ठिबकच्या आणि त्या ठिकाणी नळ लावल्या गेलेले होते प्लॅस्टिकचे. एवढी जबरदस्त भावांनो पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. कुठेही ढकलाढकली झाली नाही किंवा कोणत्याही ठिकाणी गोंधळ झाला नाही. ज्या त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण सोय केली गेली होती. एवढं जबरदस्त होतं भावांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कथेचं आयोजन ज्या ठिकाणी आयोजन केलं होतं तिथं आपण जाऊन पाहिलं आणि तुम्हाला पब्लिक पण दाखवलेलं आहे कशा प्रकारची पब्लिक आहे. आता पाठीमागं पाहायला गेलं तर दत्त मंदिर आहे हे पिंपळगावचं. ते दत्त मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की 8 महायज्ञ आहेत आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारचे ते महायज्ञ आहेत आणि मंदिर कशा प्रकारचं आहे. चला तर मग आपण पाहूया. ज्या ठिकाणी भावांनो ते कथेचं आयोजन केलं होतं त्यापासून 500 मीटर अंतरावर म्हणजे 400 ते 500 मीटर अंतरावर दत्त मंदिर आहे भावांनो, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी समोर गेलो दत्त मंदिर तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याआधी भावांनो तुम्ही पाहू शकता, पहा या ठिकाणी पूर्ण जे आपलं धान्य आहे ते धान्य या ठिकाणी टाकल्या जात होतं. म्हणजे धान्य टाकल्याच्यानंतर त्यावरती व्यवस्थितरित्या झाकल्या गेलेलं होतं भावांनो. तर भावांनो खरं सांगायचं म्हणलं तर इथं महायज्ञ आहे. 108 महायज्ञ या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मध्ये यायची परवानगी नाही. तरी पण तुमच्यासाठी भावांनो मी इथं आलो. हे तुम्ही पाहू शकता पाठीमागं हे पूर्ण जे आहे महायज्ञ या ठिकाणी आहेत. 108 महायज्ञ या ठिकाणी एवढं नियोजन जबरदस्त भावांनो केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. उज्जैनमधून काही महाराज आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडून थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. चला तर मग आपण पाहूया. जय श्री महाकाल. यहाँ दत्तात्रेय भगवान का स्थान है. यहाँ पर श्री हनुमान जी महाराज का प्राण प्रतिष्ठा महोत्सव मनाया गया है. यहाँ पर उनका फूलादिवास अन्नादिवास किया गया और कल उनका वहाँ पर प्राण प्रतिष्ठा किया गया. यहाँ पर कम से कम 1 से 1 लाख 20,000 30,000 पब्लिक डेली भजन करती है. भंडारा चलता है नित्य. कल कथा महोत्सव श्री महापुराण का समापन किया जाएगा. जय श्री महाकाल.
तर खरं तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये पिंपळगाव येथे महाशिवपुराण कथा चालू आहे आणि कशा प्रकारचे तिथलं जजमेंट आहे, कशा प्रकारचं डेकोरेशन आहे आणि कशा प्रकारचे महाराज दूरदूरून महाराज तिथं आलेले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणून महाराज आलेले आहेत. आणि तिथं गेल्याच्या नंतर भावनो तुम्ही तर पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये, तिथं 108 महायज्ञ याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं कथाचं जे मेन डेकोरेशन आहे, जे मंडप आहे, त्या मंडपमध्ये एवढी गर्दी होती भावनो की जवळपास पाहायला गेलं सगळी जर गर्दी सांगायचं म्हणलं 1-1.5 लाखाच्या जवळपास तिथं पूर्ण गर्दी तिथं दर्शनासाठी आली होती आणि कथा ऐकण्यासाठी आली होती. एवढी गर्दी होती. त्यानंतर आपण नंतर कधी पाहण्याचा प्रयत्न करू दत्त मंदिर आणि तिथं गेल्याच्या नंतर भावनो तिथल्या महाराजाची भेट पण करणार होतो. परंतु एवढ्या गर्दीमध्ये आपल्या साधारण माणसाला महाराज थोडी भेटणार आहे ना, तर आपण नंतर कधी जाऊ आणि भेटू. हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.